गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर सध्या घेतोय आणि या चॅप्टर मध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर पाहत होतो आणि मॉडर्न पिरियडिक टेबलच्या स्ट्रक्चर मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलचे जे 4 ब्लॉक आहेत, मॉडर्न पिरियडिक टेबलचं जे डिवायडेशन 4 ब्लॉक मध्ये केलेले एस पी डी आणि एफ ब्लॉक हे आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिले. त्याचबरोबर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या जे काही टर्म्स आहेत त्या देखील पाहितल्या. त्याच्यामध्ये अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, त्याच्यानंतर नॉर्मल एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट, आयकोसेजन्स एलिमेंट, क्रिस्टॅलोजन्स एलिमेंट, त्याचबरोबर कॅल्कोजन्स, हॅलोजन्स एलिमेंट इथपर्यंतचा पार्ट आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिला. आजच्या लेक्चर मध्ये जो भाग आपल्याला पाहायचा आहे तो आहे इनर्ट गॅसेस एलिमेंट्स. इनर्ट गॅसेस एलिमेंट्स, निष्क्रिय वायू मूलद्रव्य, त्यालाच नोबल गॅसेस एलिमेंट्स देखील म्हटलं जातं. म्हणजे नोबल गॅसेस एलिमेंट्स काय आहेत ते पहा. जसं आपण पाहितलं की अल्कली मेटल्स म्हणजे काय, तर एलिमेंट्स प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज अल्कली मेटल्स. द एलिमेंट्स प्रेझेंट इन सेकंड ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल. त्याच पद्धतीने 13 ग्रुप मध्ये आयकोसेजन्स, 14 ग्रुप मध्ये क्रिस्टॅलोजन्स, 15 ग्रुप मध्ये लिक्टोजन्स, 16 ग्रुप मध्ये कॅल्कोजन्स आणि 17 ग्रुप मध्ये हॅलोजन. तसं एलिमेंट्स प्रेझेंट इन 18th group of modern periodic table are called as inert gases or noble gases elements. The elements present in 18th group of modern periodic table. The elements present in 18th group of modern periodic table are called as inert gases elements. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या 18th ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट हे इनर्ट गॅसेस एलिमेंट्स असतात. and these inert gases element included the elements like helium. याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत त्याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला सांगतो लक्षात ठेवण्यासाठीची. ती अशी आहे हिना, नीना और करीना. हीना, नीना और करीना का एक्स रे रंगीन. काय लक्षात ठेवायचे, सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी, एलिमेंटचे सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी हे एक वाक्य दिलेले तुम्हाला, हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. हीना, नीना और करीना का एक्स रे रंगीन. याच्यावरून आपण असं लिहू शकतो हीना HE म्हणजेच काय, हेलियम. नीना म्हणजेच न्यूऑन Ne और AR आर्गॉन. करीना KR क्रिप्टॉन. एक्स रे XE झेनॉन आणि रंगीन आर्यन रेडॉन. तर या पद्धतीनं हे 18th ग्रुप एलिमेंट म्हणजेच इनर्ट गॅसेस एलिमेंट्स. देन all these elements are exist in gaseous state at normal room temperature. All these elements exist in a gaseous state at normal room temperature. नॉर्मल रूम टेम्परेचरला हे सर्व एलिमेंट्स कोणत्या स्टेट मध्ये आढळत आहेत, गॅसेस स्टेट मध्ये आढळत आहेत. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला हे सर्व एलिमेंट गॅसेस स्टेट मध्ये असतात. देन नेक्स्ट, these elements have complete duplicate and octet state. यांची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे पहा या इनर्ट गॅसेस एलिमेंटची किंवा 18th ग्रुप एलिमेंटची. ती म्हणजे यांची ड्युप्लिट आणि ऑक्टेट या दोन्ही स्टेट म्हणजे द्विक आणि अष्टक स्थिती पूर्ण असते. दॅट इज
they have complete, duplicate and octet state. या मूलद्रव्यांची द्विक आणि अष्टक स्थिती पूर्ण असते. डुप्लीट आणि ऑक्टेट स्टेट कंप्लीट असते. That is therefore they cannot gain or lose electrons in chemical reaction. म्हणजेच not gain or lose electrons. म्हणजे ऑक्टेट आणि डुप्लीट पूर्ण असल्यामुळे ते स्टेबल असतात, स्थिर असतात, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि घेतही नाहीत. जसं तुमच्यापैकी काही विद्यार्थी आता सध्या त्यांची डुप्लीट ऑक्टेट स्टेट कंप्लीट आहे, स्टेबल राहिलेले, अभ्यास करतही नाहीत, म्हणजे पुस्तकही उघडत नाही आणि काही ज्ञान घेतही नाहीत आणि काही देतही नाही, स्टेबल आहे, स्थिर आहे. असे हे 18 ग्रुप एलिमेंट म्हणजे राजवायू, राजवायू मूलद्रव्य म्हणजे यांना नोबल गॅसेस एलिमेंट्स देखील म्हटलं जातं. म्हणजेच हे असे एलिमेंट्स आहेत की जे केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि केमिकल रिएक्शन मध्ये दुसऱ्या एलिमेंट कडून इलेक्ट्रॉन घेत देखील नाही. दॅट इज दे आर केमिकली इनएक्टिव्ह. केमिकली इनएक्टिव्ह, रासायनिक दृष्ट्या हे निष्क्रिय असतात आणि म्हणून यांना म्हटलं जातं नोबल गॅसेस. हे सर्व एलिमेंट कोणत्या स्टेट मध्ये आढळतात तर गॅसेस स्टेट मध्ये आढळतात. नॉर्मल रूम टेम्परेचरला गॅसेस स्टेट मध्ये असतात आणि त्याचबरोबर ते केमिकली इनएक्टिव्ह असतात कारण त्यांची डुप्लीट आणि ऑक्टेट स्टेट, द्विक आणि अष्टक स्थिती पूर्ण असते. त्याच्यामुळे ते केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन देत किंवा घेत नाही, इलेक्ट्रॉन शेअर करत नाहीत, लूज करत नाहीत आणि गेनही करत नाहीत आणि म्हणून त्यांना केमिकली इनएक्टिव्ह म्हटले. दे डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन and therefore they are called noble gases element. त्यांना नोबल गॅसेस एलिमेंट देखील म्हटलं जातं. Then these elements, out of these elements, that is helium has duplicate state. हेलियमची जी स्टेट आहे ती कोणती आहे, ड्युप्लिकेट स्टेट आहे आणि इतर जे ऑल अदर एलिमेंट्स जे आहेत त्यांची ऑक्टेट स्टेट कंप्लीट असते, अष्टक स्थिती पूर्ण असते. आणि पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये हा 18th ग्रुप असा आहे की त्याचं डुप्लिकेट आणि ऑक्टेट दोन्ही स्टेट कंप्लीट असतात आणि ते केमिकली इनएक्टिव्ह किंवा स्टेबल एलिमेंट्स आहेत. आणि हे सर्वच्या सर्व एलिमेंट हे गॅसेस स्टेट मध्ये आहेत. याच्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक. मग असे जे काही इनर्ट गॅसेस एलिमेंट्स आहेत हे कुठे यूज केले जातात तर पहा, हेलियम जो एलिमेंट आहे, हेलियम इज यूज्ड इन हेलियम लाइट और हेलियम लॅम्प. हेलियमचा वापर हेलियम लाइट मध्ये केला जातो. न्यूऑन इज यूज्ड इन न्यूऑन लाइट. जे बॅनर असतात किंवा जे हॉटेल्स असतात त्यांचे जे काही बोर्ड्स असतात, त्या रेड कलरचे जे बोर्ड्स असतात किंवा नावाचे नेम बोर्ड जे असतात त्याच्यामध्ये न्यूऑन लाइट यूज केलेली असते. म्हणजे न्यूऑनचा वापर हा न्यूऑन लाइट मध्ये केला जातो. आर्गॉन इज यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. तुम्हाला माहिती आहे की आर्गॉन हा इलेक्ट्रिक बल्ब मध्ये यूज केला जातो. तर अशा पद्धतीनं हे इनर्ट गॅसेस एलिमेंट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी यूज केले जातात. क्रिप्टॉन देखील यूज केला जातो. झेनॉन देखील बल्ब मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स मध्ये त्याचा वापर केला जातो कारण हे केमिकली इनएक्टिव्ह गॅसेस आहेत, रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायू आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला इनर्ट गॅसेस एलिमेंट वरती जर शॉर्ट नोट विचारली तर तुम्ही या पद्धतीने त्याच्यावरती नोट लिहू शकताय की the element present in 18th group of modern periodic table are called inert gases elements. They include elements like helium, neon, argon, krypton, xenon and radon. All these elements in 18th group are exist in gaseous state at normal room temperature. They have complete, duplicate and octet state. Or duplicate and octet state of all these elements is completed. Therefore, these elements does not takes part in chemical reaction. That is, they do not gain or lose the electrons in chemical reaction. That is, they are chemically inactive. Therefore, this 18 group element is also called as noble gases elements. Then, helium element have a complete duplicate state and all other elements have a complete octet state.
and helium used in helium light, neon used in neon light, and argon is used in electric bulb. इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल पहा, एक महत्त्वाचा इथं पॉइंट राहिलेला आहे, तो असा आहे, these inert gases element have a complete duplicate and octet state. They does not takes part in chemical reaction, that is they do not gain or lose electrons. That is the combining capacity of this 18 group element or inert gases element is a 0. यांची combining capacity जी आहे, combining capacity of element in a chemical reaction म्हणजे काय असते त्या एलिमेंटची, व्हॅलेन्सी असते. काय असते? व्हॅलेन्सी. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची किंवा इलेक्ट्रॉन घेण्याची जी क्षमता असते त्याला व्हॅलेन्सी म्हटलं जातं. आणि या 18 ग्रुप एलिमेंटची व्हॅलेन्सी किती आहे, कंबाइनिंग कॅपॅसिटी किती आहे, ते केमिकल रिएक्शन मध्ये किती इलेक्ट्रॉन देतात किंवा किती इलेक्ट्रॉन घेतात, तर 0. ते इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि इलेक्ट्रॉन घेतही नाहीत. म्हणजे यांची कंबाइनिंग कॅपॅसिटी किती आहे, 0 आहे. दॅट इज व्हॅलेन्सी ऑफ दिस 18 ग्रुप एलिमेंट इज अ 0. या 18 ग्रुप एलिमेंटची जी व्हॅलेन्सी आहे ती 0 असल्यामुळे दिस 18 ग्रुप एलिमेंट इज आल्सो कॉल्ड ॲज, और इनर्ट गॅसेस एलिमेंट इज आल्सो कॉल्ड ॲज 0 ग्रुप एलिमेंट्स. या 18 ग्रुपला आणखी काय म्हटलं जातं, 0 ग्रुप. व्हाय द 18 ग्रुप एलिमेंट इज कॉल्ड 0 ग्रुप एलिमेंट? बिकॉज ऑल द एलिमेंट हॅव 0 व्हॅलेन्सी इन द 18 ग्रुप. 18 ग्रुप मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी 0 आहे. देन नेक्स्ट पुढच्या पॉइंट कडे जाऊ. नेक्स्ट पॉइंट आहे, पहा आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मधले सर्व ग्रुप पाहितले. आता बॉटम कडे जाऊ. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या जर आपल्याला 2 सिरीज पाहायला मिळतात. काय नाव आहे त्या सिरीजची, तर पहिली जी सिरीज असते त्याला म्हटलं जातं लॅन्थेनाइट सिरीज, आणि सेकंड सिरीज जी आहे त्याला काय म्हटलं जातं, ऍक्टिनाइट सिरीज. म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बॉटमला ज्या 2 सिरीज आहेत त्यांची नावं अनुक्रमे लॅन्थेनाइट सिरीज आणि ऍक्टिनाइट सिरीज आहेत. जर आपल्याला त्या लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सिरीज वरती जर काही शॉर्ट नोट विचारली तर त्या देखील सिरीज बद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून आपण नेक्स्ट पॉइंट घेतोय, लॅन्थेनाइट अँड ऍक्टिनाइट सिरीज. लॅन्थेनाइट अँड ऍक्टिनाइट सिरीज. मग लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज जे आहेत त्या काय आहेत ते पाहू. द सिरीज ऑफ एलिमेंट विच इज स्टार्टेड आफ्टर लॅन्थेनियम एलिमेंट. ज्या मूलद्रव्याची सिरीज किंवा जी सिरीज लॅन्थेनियम एलिमेंट नंतर स्टार्ट झालेली असते त्याला म्हटलं जातं लॅन्थेनाइट सिरीज. द सिरीज ऑफ एलिमेंट स्टार्टेड आफ्टर लॅन्थेनियम एलिमेंट. स्टार्टेड आफ्टर कोणत्या मूलद्रव्यानंतर, लॅन्थेनियम एलिमेंट. The series of elements started after lanthanum element is called as lanthanide series. त्या एलिमेंटच्या सिरीजला लॅन्थेनाइट सिरीज म्हटलं जातं. This lanthanide series is extended from, कुठपासून कोणत्या एलिमेंट पासून कोणत्या एलिमेंट पर्यंत एक्सटेंड झालेली आहे. लॅन्थेनाइट सिरीज इज एक्सटेंडेड फ्रॉम लॅन्थेनियम. लॅन्थेनियमच्या नंतरचा एलिमेंट आहे तो म्हणजे सेरियम, आणि सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत ते लॅन्थेनाइट सिरीज मध्ये येतात. लॅन्थेनाइट सिरीज इज एक्सटेंडेड फ्रॉम सेरियम टू, सेरियमचा एटॉमिक नंबर आहे 58. सेरियमचा एटॉमिक नंबर आहे 58 टू ल्युटेटियम एटॉमिक नंबर आहे 71. लॅन्थेनाइट सिरीज ही सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंत म्हणजे एटॉमिक नंबर 58 पासून 71 पर्यंत एक्सटेंड झालेली आहे. देन नेक्स्ट, जसं लॅन्थेनाइट सिरीज आहे की जी एलिमेंटची सिरीज लॅन्थेनियम एलिमेंट नंतर स्टार्ट झाली, म्हणजे सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंतचे एलिमेंट हे लॅन्थेनाइट सिरीज मध्ये आहे. लॅन्थेनियम हा एलिमेंट लॅन्थेनाइट सिरीज मध्ये येत नाही, त्याच्या नंतरचे एलिमेंट येतात. म्हणजे सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंतचे एलिमेंटला ती जी सिरीज आहे एलिमेंटची त्याला लॅन्थेनाइट सिरीज म्हणतात. तसंच सिरीज ऑफ एलिमेंट
series of elements started after actinium element is called actinide series. The series of elements started after actinium element is called as actinide series. लॅन्थेनियम या एलिमेंट नंतर जी सेरीज स्टार्ट होते ती लॅन्थेनाइट सेरीज, तसं ऍक्टिनियम या एलिमेंट नंतर जी एलिमेंटची सेरीज स्टार्ट होते त्याला म्हटलं आता ऍक्टिनाइट सेरीज. जसं लॅन्थेनाइट सेरीज सेरियम पासून ल्युटेटियम पर्यंत आहे, तसंच ऍक्टिनाइट सेरीज एक्सटेंडेड फ्रॉम थोरियम atomic number 90 thorium to lawrencium 103. atomic number 90 म्हणजेच एलिमेंट आहे थोरियम आणि 103 म्हणजे लॅव्रेन्सियम. जसं लॅन्थेनाइट सेरीज सेरियम पासून ल्युटेडियम पर्यंत एक्सटेंड झालेली, तसंच ऍक्टिनाइट सेरीज ही थोरियम पासून लॅव्रेन्सियम पर्यंत एक्सटेंड झालेली. तुम्ही जर मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहितला तर बॉटमला असणाऱ्या सेरीज जर पाहितल्या तर त्या लॅन्थेनाइट सेरीज वरची जी फर्स्ट सेरीज आहे त्याची सुरुवात सेरियम पासून झालेली आणि एंड ल्युटेडियम वरती आहे, म्हणजे 58 to 71. आणि ऍक्टिनाइट सेरीज जी आहे ती थोरियम पासून स्टार्ट झालेली आणि लॅव्रेन्सियम पर्यंत आहे, म्हणजे 90 to 103 पर्यंत आहे. बोथ द सेरीज या दोन्ही सेरीज मध्ये प्रत्येकी किती किती मूलद्रव्ये येतील? 58 to 71 तुम्ही जर काउंट केले तर 13 एलिमेंट्स होतील. आणि इथं देखील 90 to 103 हे जर काउंट केले तर इथं देखील 13 एलिमेंट्स आहेत. दॅट इज both series consist 13 elements in each. या दोन्ही सेरीज मध्ये प्रत्येकी किती मूलद्रव्ये आहेत? 13 एलिमेंट्स आहेत. या लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट या दोन्ही सेरीज मध्ये प्रत्येकी 13 मूलद्रव्ये आहेत. म्हणजे लॅन्थेनाइट सेरीज मध्ये 13 आणि ऍक्टिनाइट सेरीज मध्ये 13, अशा पद्धतीने 13 एलिमेंट्स प्रत्येकामध्ये आहेत. Then all the elements in lanthanide and actinide series are metal elements. लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सेरीज मध्ये असणारे सर्वच्या सर्व मेटल्स आहेत, धातू आहेत. तिथं नॉन मेटल नाही, मेटलॉइड नाही, इनर्ट गॅसेस नाहीयेत, फक्त ओनली वन मेटल्स आहेत. All elements in both series are metals. या दोन्ही सेरीज मध्ये असणारे एलिमेंट्स हे काय आहेत? मेटल एलिमेंट्स आहेत. and they have how many orbits are incomplete. आपण पाहिलेले की या लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सेरीज मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या किती बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात? तर 3 बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. they have 3 outermost orbit of these elements are incompleted. या मूलद्रव्यांच्या 3 बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. 3 outermost orbits of these elements are incompleted. या लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सेरीज मधील मूलद्रव्यांच्या 3 बाह्यतम कक्षा अपूर्ण असल्यामुळे they are also called as, काय म्हणतात त्यांना? inner transition elements or inner transition metals. त्यांना inner transition metals देखील म्हटलं जातं. then next these lanthanide and actinide series elements are also called as F block elements. Or lanthanide and actinide series forms a F block of modern periodic table. हे modern periodic table चा F block तयार करतात. and all these elements are radioactive elements. लक्षात ठेवा, radioactive elements heavy elements, जड मूलद्रव्य, किरणोत्सारी मूलद्रव्य. that is all these elements from cerium to deuterium and thorium to lawrencium spontaneously emit the alpha, beta and gamma radiations. that is the radiations, and therefore they are called radioactive elements. तर अशा पद्धतीने आपण हा लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सेरीज हा पार्ट देखील कंप्लीट केलेला आहे. पहा कशाला म्हटलं आता लॅन्थेनाइट सेरीज?
The series of elements started after lanthanum element is called lanthanide series. The series of elements started after actinium element is called as actinide series. Lanthanide series is extended from cerium to lutetium, while the actinide series extended from thorium to lawrencium. इथे एक आणखी महत्त्वाचा पार्ट लक्षात ठेवा. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये या लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सिरीजची ऍक्च्युअल पोझिशन कुठे आहे. लॅन्थेनाइट सिरीज इज बिलॉंग्स टू 6th period and 3rd group. 6th period and 3rd group of modern periodic table. While actinide series belongs to 7th period and 3rd group of modern periodic table. तिथं स्टार केलेले असतील 5, 6 आणि 7 पिरियड मध्ये आणि 3rd ग्रुप नंबर 3rd आणि पिरियड नंबर 6 यांच्या क्रॉसिंग वरती लॅन्थेनाइट सिरीज, तिथं लॅन्थेनियम एलिमेंट आहे आणि 7th पिरियड आणि 3rd ग्रुप ऍक्टिनियम एलिमेंट आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो लॅन्थेनाइट सिरीज बिलॉंग्स टू 6th पिरियड and 3rd group of modern periodic table, while actinide series belongs to 7th period and 3rd group of modern periodic table. Or these both series consist of 13 elements in each. All these elements are metals. They have 3 outermost orbits are incomplete, hence they are called inner transition elements. And this lanthanide and actinide series forms a F block of modern periodic table. And all these elements are radioactive elements. Then next. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे पिरियोडिक प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. एलिमेंटच्या पिरियोडिक प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत. दॅट इज पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. पिरियोडिक ट्रेंड in modern periodic table. Periodic trend in modern periodic table. Modern periodic table मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा पिरियोडिक ट्रेंड काय आहे तो आता पाहूया. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला अगोदर एलिमेंटच्या ज्या पिरियोडिक प्रॉपर्टीज आहेत त्या पिरियोडिक प्रॉपर्टी म्हणजे काय. First point, periodic properties. Periodic properties. याला म्हटलं आता आवर्ती गुणधर्म. Periodic property म्हणजे काय? आवर्ती गुणधर्म. What is mean by periodic property? The property of element which shows regular gradation from left to right in period and top to bottom in group are called as periodic property. पण एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना आणि ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना रेग्युलर ग्रेडेशन दाखवतात, एक श्रेणीबद्धता दाखवतात. म्हणजे ज्या प्रॉपर्टी इन्क्रीज होत गेलेल्या असतात किंवा डिक्रीज होत गेलेल्या असतात अशा प्रॉपर्टीजला म्हटलं जातं पिरियोडिक प्रॉपर्टीज. मग एलिमेंटच्या कोणत्या प्रॉपर्टीज या पिरियोडिक प्रॉपर्टीज आहेत तर त्याच्यामध्ये एलिमेंटची व्हॅलेन्सी. आपण जर लेफ्ट कडून राईट कडे गेलो तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, त्यानुसार व्हॅलेन्सी चेंज होणार आहे. ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या सेम राहते म्हणजे व्हॅलेन्सी सेम राहणार आहे. तसंच ऍटॉमिक साइज, मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, रिॲक्टिव्हिटी अशा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना आणि ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम कडे येत असताना या प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होत जातात, त्यांच्यामध्ये ग्रेडेशन पाहायला मिळतं आणि अशा ज्या प्रॉपर्टीज असतात त्यांना पिरियोडिक प्रॉपर्टीज म्हटलं जातं. या पिरियोडिक प्रॉपर्टीज मध्ये पिरियोडिक प्रॉपर्टीजचा मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ट्रेंड काय आहे, या पिरियोडिक प्रॉपर्टीज मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कशा बदलतात हे आपल्याला पाहायचे. तर पिरियोडिक प्रॉपर्टीची डेफिनेशन काय सांगितली. व्हॉट इज मीन बाय पिरियोडिक प्रॉपर्टी? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स
प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स which shows regular gradation from left to right in period and top to bottom in group are called as periodic properties. Which properties of element are called as periodic properties? The properties of elements म्हणजे मूलद्रव्यांचे असे गुणधर्म जे की पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना आणि ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना रेग्युलर ग्रेडेशन दाखवतात, अशा गुणधर्मांना म्हटलं जातं पिरियोडिक प्रॉपर्टी. आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? तर पहिले एक्झाम्पल सांगितलं व्हॅलेन्सी, संयोजक, व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट. दुसरे एक्झाम्पल आहे एटॉमिक साइज, अणुचा आकार किंवा एटॉमिक रेडाई, एटॉमिक साइज और एटॉमिक रेडाई, रेडियस. थर्ड मेटेलिक एंड नॉन मेटेलिक कैरेक्टर, मेटेलिक एंड नॉन मेटेलिक कैरेक्टर, धातू आणि अधातू गुणधर्म, धातू गुणधर्म, अधातू गुणधर्म. आणि चौथं रिएक्टिव्हिटी, एलिमेंटची क्रियाशीलता, रिएक्टिव्हिटी एक्सेट्रा. अशा ज्या प्रॉपर्टीज असतात या प्रॉपर्टीजला पिरियोडिक प्रॉपर्टी म्हटलं जातं. बिकॉज प्रॉपर्टीज ऑफ these एलिमेंट्स which shows regular gradation from left to right in period and top to bottom in group. लक्षात ठेवायचं, पिरियड म्हटलं तर पिरियड मध्ये प्रॉपर्टी कसं ग्रेडेशन दाखवतात, लेफ्ट कडून राईट कडे जातात, आणि ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होतात. आणि असे जे प्रॉपर्टीज मध्ये होणारे चेंजेस असतात त्यांनाच पिरियोडिक चेंजेस म्हटलं जातं किंवा पिरियोडिक ट्रेंड म्हटलं जातं त्या प्रॉपर्टीजला. तर याच्यानंतर आपल्याला या पिरियोडिक प्रॉपर्टीज वन बाय वन पाहायच्या. पहिली पिरियोडिक प्रॉपर्टी आहे व्हॅलेन्सी. फर्स्ट पिरियोडिक प्रॉपर्टी कोणती आहे? व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? व्हॅलेन्सीला संयोजक. व्हॅलेन्सी म्हणजे काय? संयोजक. आता व्हॅलेन्सी बद्दल बरंच काही तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. व्हॅलेन्सी बद्दल आपण अभ्यासलेलं आहे. फक्त व्हॅलेन्सी ही प्रॉपर्टी काय आहे आणि त्याचा पिरियोडिक ट्रेंड काय आहे, म्हणजे पिरियड्स आणि ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी कशी चेंज होते, एवढं तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर सुरुवातीला व्हॅलेन्सी म्हणजे काय ते पहा. व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी? सिंपल क्वेश्चन आहे. व्हॅलेन्सी म्हणजे काय? द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट in a chemical reaction is called as valency. The combining capacity of an element in chemical reaction called valency. एलिमेंटची केमिकल रिएक्शन मध्ये कंबाईन होण्याची जी कॅपॅसिटी असते, म्हणजे कंबाइनिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ अ एलिमेंट टू लूज, गेन और शेअर इलेक्ट्रॉन्स इन अ केमिकल रिएक्शन. मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची, इलेक्ट्रॉन घेण्याची म्हणजे गेन करण्याची, आणि इलेक्ट्रॉन शेअर करण्याची, भागीदारी करण्याची जी कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीला काय म्हटलं जातं? व्हॅलेन्सी. द इलेक्ट्रॉन किंवा द कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट किंवा टेंडन्सी ऑफ एलिमेंट, टेंडन्सी म्हणता येणार नाही, कॅपॅसिटीज म्हणावं लागेल. एलिमेंट्स टू लूज, gain or share
electrons in chemical reactions called valence. ही व्हॅलेन्सी कशावरून ठरवली जाते? एखाद्या एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, किती इलेक्ट्रॉन गेन करू शकतो, किंवा किती इलेक्ट्रॉनचं तो शेअरिंग करू शकतो, हे कशावर डिपेंड असतं? जसं की एखादा व्यक्ती आहे, तो किती दान धर्म करू शकतो. जसं आपण लॉकडाऊन मध्ये पाहिलं की पंतप्रधान सहाय्यक निधीमध्ये बऱ्याचशा लोकांनी काय केलेले, त्यांच्या कॅपॅसिटीनुसार डोनेशन दिलेले. अक्षय कुमार यांनी दिलेले, टाटांनी दिलेले, बिर्ला यांनी दिलेले, अंबानींनी दिलेले, म्हणजे मोठमोठ्या लोकांनी त्यांचं योगदान त्याच्यामध्ये दिलेले. अशा असंख्य लोकांनी आणि सर्वसामान्य लोकांपासून लहान लहान मुलांनी देखील डोनेशन दिलं. म्हणजे त्यांची प्रत्येकाची देण्याची क्षमता सारखी नाहीये, वेगवेगळी आहे. मग प्रत्येकाची कोणाची देण्याची क्षमता किती आहे हे कशावरून ठरवलं जातं? त्यांच्या पोटेन्शियल वरून, त्यांच्याकडे आहे किती याच्यावरून. एखाद्या एलिमेंटच्या व्हॅलन्स सेल मध्ये म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरून ठरवलं जातं की तो किती इलेक्ट्रॉन लूज करणार, किंवा किती इलेक्ट्रॉन गेन करणार, किंवा किती इलेक्ट्रॉन शेअर करणार. हे कशावर अवलंबून आहे? त्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर. म्हणजेच एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याकडे बँकेमध्ये किती पैसे आहेत याच्यावरती डिपेंड राहणार आहे की आपण किती डोनेट करणार. आता माझ्याकडे काहीच नाहीये, मी काहीच डोनेट करू शकत नाही, परंतु तुमच्याकडे जर भरपूर काय असेल तर ते तुम्ही मला देखील डोनेट करू शकताय, मला देखील देऊ शकताय. म्हणजेच आपल्या व्हॅलन्स सेल, आपली व्हॅलन्स सेल स्वतःची म्हणजे बँक, तसं एलिमेंटची, ऍटमची व्हॅलन्स सेल म्हणजे काय? त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन outermost orbit of atom is called valence electron, and valency of the element, that is the capacity of element to lose or gain electron, is different from this number of valence electron, that is electron present in outermost orbit. Valency of element is determined from electrons in outermost orbit of atom. ऍटमच्या किंवा एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरून व्हॅलन्सी ठरवली जाते. दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्यांना काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं, आणि त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरून व्हॅलन्सी ठरवली जाते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट ऑर्बिट or last orbit of an atom. Electrons present in outermost orbit, that is last orbit of an atom, called valence electron. एखाद्या एलिमेंटच्या ऍटमच्या बाह्यतम कक्षेत जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पहा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम एलिमेंट इज. सोडियम ह्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,1. हे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे सोडियमच्या के सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. एल सेल मध्ये 8 आणि एम सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. के एल एम. विच इज द लास्ट सेल ऑफ सोडियम. सोडियमची आउटरमोस्ट सेल कोणती आहे? एम सेल. तुम्हाला सांगितलं होतं की के सेल ही न्यूक्लियसच्या जवळची सेल असते, त्याला फर्स्ट सेल म्हटलं जातं. एम सेल ही एल सेल ही सेकंड असते आणि एम सेल ही थर्ड सेल आहे. दॅट इज एम सेल इज द आउटरमोस्ट सेल, outermost orbit of the sodium atom, and therefore sodium has how many valence electron? 1 valence electron. म्हणजे सोडियम मध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? सोडियम मध्ये 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन outermost orbit of an atom.
एखाद्या एलिमेंटच्या ऍटमच्या लास्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. अशा पद्धतीने या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरून डिटरमाइन केलं जातं की त्याची व्हॅलेन्सी किती. बाय अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल, every atom, every unstable atom, only 18th group elements present in 18th group are chemically stable. आताच आपण इनर्ट गॅसेस मध्ये पाहिले की 18th ग्रुप मध्ये असणारे एलिमेंटची ड्युप्लिट आणि ऑक्टेट स्टेट कंप्लीट असल्यामुळे ते केमिकली स्टेबल असतात. ते केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लूज करत नाहीत, गेन करत नाहीत आणि म्हणून त्यांची व्हॅलेन्सी देखील 0 असते. म्हणजे त्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी जी आहे ती 0 आहे. ते इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि घेतही नाहीत. असे इनर्ट गॅसेस एलिमेंट आहेत. ते स्टेबल आहेत, परंतु बाकी सर्व मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जे इतर सर्व एलिमेंट्स आहेत ते सर्व केमिकली अनस्टेबल आहेत. आणि असे अनस्टेबल एलिमेंट पैकी काही एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करतात टू अटेन द स्टॅबिलिटी, टू कंप्लीट द ऑक्टेट स्टेट. ऑक्टेट रूल नुसार ऑक्टेट स्टेट पूर्ण करण्यासाठी काही एलिमेंट केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लूज करतात. काही ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन गेन करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन घेत असतात. तर काही ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन शेअर करत असतात. आणि अशी इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन लूज केले जातात, जेवढे इलेक्ट्रॉन लूज केले जातात ती काय असते, त्याची व्हॅलेन्सी असते. किंवा जेवढे इलेक्ट्रॉन गेन केले जातात ती त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी असते आणि ती आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून डिटरमाइन करतो. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल, according to octet rule, every unstable element can lose or gain electrons in chemical reaction. ऑक्टेट रूल नुसार केमिकल रिएक्शन मध्ये किंवा केमिकली स्टेबल होण्यासाठी प्रत्येक अनस्टेबल एलिमेंट हा काही इलेक्ट्रॉन लूज करत असतो तर काही इलेक्ट्रॉन गेन करत असतो. मग अशी इलेक्ट्रॉन लूज करण्याची आणि गेन करण्याची कॅपॅसिटी म्हणजेच व्हॅलेन्सी असते आणि ती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून डिटरमाइन केली जाते. मग ऑक्टेट रूल नुसार पहा, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजेच अष्टक स्थिती, ऑक्टेट या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा 8. ऑक्टेट म्हणजे काय, 8. ऑक्ट म्हणजे 8. म्हणजे एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन झाले तर तो एलिमेंट स्टेबल होतो. आता पहा, सोडियम ऑक्टेट रूल नुसार बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आले तर एलिमेंट स्टेबल होतो. सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन येण्यासाठी त्याला कमीत 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. म्हणजे 7 आणि 1 8, तो स्टेबल होईल. परंतु 7 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी त्याला खूप जास्त एनर्जी पाहिजे, तेवढी एनर्जी त्याच्याकडे नाहीये. म्हणून तो काय करतो, सहजासहजी 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. म्हणजे बाह्यतम कक्षेत किती राहिले, मग 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे तो ऑक्टेट रूल नुसार स्टेबल होतो. म्हणजे स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी तो 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. म्हणजे इथं जर 1 इलेक्ट्रॉन असेल, 2 इलेक्ट्रॉन असेल, 3 इलेक्ट्रॉन असेल तर ते 1 2 3 पर्यंत इलेक्ट्रॉन लूज केले जातात. एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेत जर 1 2 किंवा 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन लूज करतात. जर 4 असतील तर शेअर करतात. 5 6 7 असतील तर इलेक्ट्रॉन गेन केले जातात ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. आणि म्हणून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं की इलेक्ट्रॉन लूज केले जाणार, शेअर केले जाणार का गेन केले जाणार. ते आपण या टेबल मध्ये पाहू. पुढे आपल्याला एक व्हॅलेन्सी कशी डिटरमाइन केली जाते याचा एक टेबल पाहायचा आहे, तो टेबल पाहूया. पहा, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्याच्यावरून डिटरमाइन केली जाणारी व्हॅलेन्सी. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्सी. If there are one valence electron in outermost orbit of atom or element, एलिमेंट किंवा एटमच्या बाह्यतम कक्षेत जर 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी असे एलिमेंट इलेक्ट्रॉन लूज करतात एक्सेप्ट हायड्रोजन.
बाह्यतम कक्षेत जर एक इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलेन्सी किती असते? 1 असते. जर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी किती असते? 2 असते. एक्सेप्ट हेलियम. हेलियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, परंतु तो व्हॅलेन्सी 0 आहे, कारण त्याची डुप्लिकेट स्टेट तिथे कंप्लीट होते. ऑक्टेट स्टेटच्या नंतर म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असतील आणि त्याच्यानंतर पुढच्या कक्षेत 2 असतील, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे 2 असतील तर त्यावेळी व्हॅलेन्सी देखील 2 असते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर 3 असतील तर व्हॅलेन्सी 3 असते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 असतील तर व्हॅलेन्सी 4 असते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतील तर व्हॅलेन्सी 3 असते. 5 इलेक्ट्रॉन असतील तर जेवढे कमी इलेक्ट्रॉन आहेत तेवढे घेतले जात आहेत. 6 असतील तर व्हॅलेन्सी 2, 7 असतील तर व्हॅलेन्सी 1, कारण 6 आणि 2 8, 7 आणि 1 8. आणि बाह्यतम कक्षेत जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी किती असते? 0 असते. म्हणजे ज्यांची ऑक्टेट स्टेट कंप्लीट आहे त्यांची व्हॅलेन्सी 0 आहे. तर अशा पद्धतीने बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरून आपण व्हॅलेन्सी डिटरमाइन करू शकतो. जसं की पहा, एक एलिमेंट आहे ॲल्युमिनियम, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 283. मग ॲल्युमिनियमच्या बाह्यतम कक्षेत किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत? 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी किती मग ॲल्युमिनियमची? व्हॅलेन्सी ऑफ ॲल्युमिनियम इज 3. कार्बन आहे, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 4. म्हणजे हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन कार्बन? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कार्बन मध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? देअरफॉर व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. नायट्रोजन एलिमेंट आहे, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 5. हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन? 5. म्हणजे कार्बन नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती होईल मग? व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन इज 3. म्हणजे ऑक्टेट रूल नुसार जेवढे इलेक्ट्रॉन लूज केले जातात किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी गेन केले जातात त्याच्यावरून व्हॅलेन्सी डिटरमाइन केली जाते. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता याच्यानंतर आपण आतापर्यंत काय पाहिलंय तर पिरियोडिक प्रॉपर्टी जी आहे पहिली व्हॅलेन्सी. पहिली आपण पिरियोडिक प्रॉपर्टी पाहतोय व्हॅलेन्सी. तर त्याच्यात व्हॅलेन्सी म्हणजे काय आणि ती कशी डिटरमाइन केली जाते एवढा पार्ट आपण समजून घेतलेला आहे. आता या व्हॅलेन्सीचा पिरियड आणि ग्रुप मध्ये काय ट्रेंड आहे तो एकदा समजावून घेऊ. तर पहा, इन अ ग्रुप जर आपण पाहितला, ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहितलं तर ते आपल्याला असं पाहायला मिळेल. इथं ड्रॉ करतो. पहा, याच्यामध्ये फर्स्ट एलिमेंट आणि त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा जो आपण ग्रुप घेतलेला आहे हा आहे सेकंड ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबलचा सेकंड ग्रुप आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मग सेकंड ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट्स कोणते तुम्हाला सांगितलं होतं काल? अल्कलाइन अर्थ मेटल एलिमेंट्स आहेत. आणि ते लक्षात ठेवण्यासाठीची स्ट्रिक पण सांगितली होती. काय होती? बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. म्हणजेच पहा, बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची. हे जे एलिमेंट्स आहेत मग यांचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला सांगितले होते काय आहेत? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. 4 प्लस किती मिळवायचे याच्यामध्ये? 8. 4 प्लस 8 12. 12 प्लस 8 20. 20 प्लस 18 38. 38 प्लस 18 38 प्लस 18 8 16 56 का? आणि 56 प्लस 32 म्हणजे 88. तर या पद्धतीने ॲटॉमिक नंबर आहेत आणि याच्यावरून जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण यांचं लिहिलं तर ते असेल 2,2 बेरिलियम, 2,8,2 मॅग्नेशियम, 2, एक मिनिट थोडं व्यवस्थित लिहूया.
2,2 बेरिलियम, 8,2 मॅग्नेशियम, 2,8,8,2 कॅल्शियम, 2,8,18,8,2 स्ट्रॉन्टियम, 2,8,18,18,8,2 आणि लास्ट 2,8,18,32,18,8,2. तर अशा पद्धतीनं हे सेकंड ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग सेकंड ग्रुपचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ऑब्झर्व केलं तर आपण ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये पाहिलं होतं की एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंट मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर ऑर्बिट. आता ते पाहिलं आपण की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सेम आहे. म्हणजे सेकंड ग्रुप मध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, प्रत्येक एलिमेंटच्या लास्ट सेल मध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे या सर्व एलिमेंटची व्हॅलन्सी किती होईल, मग 2 होईल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जेवढे असतील, 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल व्हॅलन्सी 1, 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील व्हॅलन्सी 2, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील व्हॅलन्सी 3. म्हणजे या पद्धतीने यांच्या बाह्यतम कक्षात 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून यांची व्हॅलन्सी किती होईल, 2 होईल. म्हणजे एलिमेंट्स प्रेझेंट इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. एलिमेंट्स in same group have same valency. एकाच ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात, एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम असते. का सेम असते? Why the elements in same group have same valency? एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम का असते? असं जर तुम्हाला सायंटिफिक रिझन विचारलं, the elements present in same group have same valency, तर त्याचा रिझन पहा. पहिला पॉइंट, the combining capacity of element in a chemical reaction, the combining capacity of element in a chemical reaction is called valency. Valency is determined, कशावरून डिटरमाइन करतात? valence electrons in outermost orbit of atom or valence electron in element. Valency is determined from the electrons present in outermost orbit of atom, that is valence electron. Elements in same group have same valence electron. हा महत्वाचा पॉइंट आहे पहा. एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते. एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. देयरफॉर किंवा हेन्स एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. इथं सायंटिफिक रिझन सुद्धा तुम्हाला एक सांगितलेलं आहे. तसं इथं फक्त एकच महत्वाचं वाक्य आहे, इन अ ग्रुप देयर आर सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इन अ सेम ग्रुप देयर हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सेम ग्रुप मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते आणि देयरफॉर एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. परंतु जर सायंटिफिक रिझन विचारलं, एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी, तर आपल्याला त्याचं रिझन लिहिता आलं पाहिजे की पहिला पॉइंट व्हॅलन्सीची डेफिनेशन, द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट इन अ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड व्हॅलन्सी. सेकंड पॉइंट, व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड फ्रॉम द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एलिमेंट. द एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड देयरफॉर एलिमेंट्स प्रेझेंट इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्सी देखील सेम असते. तर आपण व्हॅलन्सी ही जी पिरियडिक प्रॉपर्टी आहे त्याचा ग्रुप मध्ये काय ट्रेंड आहे तो पाहितला. हा काय आहे? ग्रुप मध्ये असणारा ट्रेंड आहे. एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. काय ट्रेंड आहे की एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम असते, ती चेंज होत नाही, सर्वांसाठी सेम असते. आता याच्यानंतर पिरियड मध्ये काय चेंज आहे तो पिरियड मध्ये असणारा चेंज पाहू. जसं आपण हे सेकंड ग्रुपचं एक्झाम्पल घेतलं तसं फर्स्ट ग्रुप हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम, फ्रॅन्सियम
त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर त्यांच्या बाह्यतम कक्षेत एक एक इलेक्ट्रॉन येतो, म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी किती सर्वांची 1. 18th ग्रुप पाहितला सर्वांचं डुप्लीट ऑक्टेट कंप्लीट आहे, म्हणजे त्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी 0 आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 असल्यामुळे त्यांची सर्वांची व्हॅलेन्सी सेम आहे 0, म्हणून त्याला आपण 0 ग्रुप म्हणतोय. म्हणजे लक्षात ठेवायचं की पिरियडिक ट्रेंड, व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड ग्रुप मध्ये काय आहे, एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी, एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम असते. आता पिरियडिक ट्रेंड पिरियड मध्ये असणारा व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड काय आहे तो पाहू. इथे एक पिरियड मी ड्रॉ करतो. आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे थर्ड पिरियड. थर्ड पिरियड मध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत हे पाहायचे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे. तर पहा थर्ड पिरियड आहे. थर्ड पिरियड मध्ये व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड काय, हॉरिझॉन्टल रोज मध्ये व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड काय असतो तो पाहूया. तर थर्ड पिरियड मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे सोडियम. त्यानंतर सोडियम नंतरचा सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 11, इकडे वरती लिहितो. सोडियम नंतरचा एलिमेंट आहे मॅग्नेशियम, ऍटॉमिक नंबर आहे 12. मॅग्नेशियम नंतरचा एलिमेंट आहे ॲल्युमिनियम, ऍटॉमिक नंबर 13. ॲल्युमिनियम नंतर पुढचा एलिमेंट आहे सिलिकॉन, ऍटॉमिक नंबर 14. सिलिकॉन नंतर फॉस्फरस, ऍटॉमिक नंबर 15. फॉस्फरस नंतर सल्फर, ऍटॉमिक नंबर 16. सल्फर नंतर क्लोरीन, ऍटॉमिक नंबर 17. आणि क्लोरीन नंतर 18 ऍटॉमिक नंबर असणारा एलिमेंट आहे आर्गॉन. तर अशा पद्धतीनं हा थर्ड पिरियड आहे मॉडर्न पिरियडिक टेबल मधला. मग याच्यामध्ये यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 2,8,1, while magnesium is 2,8,2, aluminum 2,8,3, silicon 2,8,4, phosphorus 2,8,5, sulfur 2,8,6, chlorine 2,8,7 and argon 2,8,8. तर अशा पद्धतीने थर्ड ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आपण जर ग्रुप पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, थर्ड पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये पाहिलं होतं. इन अ पिरियड atomic number and number of valence electrons, that is electrons in last cell, last orbit, outermost orbit, increases by 1. पिरियड मध्ये लेफ्ट कडून जर ही लेफ्ट साइड आहे पहा आणि इकडची राईट साइड आहे. आपण जर लेफ्ट कडून राईट कडे गेलो, लेफ्ट टू राईट जर गेलो तर ऍटॉमिक नंबर कितीने वाढत गेलाय 1 ने वाढत गेलाय. आणि नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सोडियम मध्ये 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियम मध्ये 2, ॲल्युमिनियम मध्ये 3, त्याच्यानंतर सिलिकॉन मध्ये किती आहेत 4, फॉस्फरस मध्ये किती आहेत 5, सल्फर मध्ये किती आहेत 6, क्लोरीन मध्ये किती आहेत 7 आणि आर्गॉन मध्ये किती आहेत 8. म्हणजे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस लेफ्ट टू राईट इन पिरियड. म्हणजे इथं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आपण लिहू शकतो. इन पिरियड मध्ये काय होतं, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, कसे इन्क्रीज होत आहेत, इन्क्रीजेस लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. म्हणजे पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जात असताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एक एक ने इन्क्रीज होत जात आहे. अँड देअरफॉर त्याच्यामुळे व्हॅलेन्सीत काय चेंज होतो पहा,
देअरफोर आता इथं व्हॅलेन्सी किती येईल पहा, इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडियम मध्ये 1 आहे म्हणजे व्हॅलेन्सी किती येईल 1. मॅग्नेशियम मध्ये 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे व्हॅलेन्सी 2. ॲल्युमिनियम मध्ये 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्सी 3. सिलिकॉन मध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्सी 4. फॉस्फरस मध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्सी किती 3, कारण 3 इलेक्ट्रॉन गेन करतात. सल्फर मध्ये 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्सी 2. क्लोरीन मध्ये 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्सी 1. आर्गॉन मध्ये 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्सी 0. म्हणजे इथं काय पाहायला मिळालं आपल्याला, व्हॅलेन्सी लेफ्ट कडून राईट कडे जाताना 1 to 4 पर्यंत काय झाली, इन्क्रीज झाली. काय झाली 1 पासून 4 पर्यंत इन्क्रीज झाली आणि 4 पासून पुन्हा काय झालेली 0 कडे जाताना डिक्रीज झाली. म्हणजे व्हॅलेन्सी मध्ये काय पिरियड मध्ये काय ट्रेंड पाहायला मिळतो, व्हॅलेन्सी इन्क्रीजेस 1 to 4 and decreases 4 to 0 from left to right. Therefore valency increases 1 to 4 and decreases 4 to 0 from लेफ्ट टू राईट. लेफ्ट कडून राईट कडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना व्हॅलेन्सी 1 to 4 इन्क्रीज होते आणि 4 to 0 डिक्रीज होते. तर अशा पद्धतीनं व्हॅलेन्सीचा पिरियड मध्ये असणारा हा पिरियॉडिक ट्रेंड आहे. तर पिरियड मध्ये पिरियॉडिक ट्रेंड काय आहे की व्हॅलेन्सी लेफ्ट कडून राईट कडे जाताना 1 to 4 इन्क्रीज होते आणि 4 to 0 डिक्रीज होते. आणि ग्रुप मध्ये काय ट्रेंड आहे की एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी सेम असते. तर अशा पद्धतीनं इथं व्हॅलेन्सी ही जी फर्स्ट पिरियॉडिक प्रॉपर्टी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. याच्यानंतर आणखी आपल्या 2 पिरियॉडिक प्रॉपर्टीज बाकी आहेत. त्या 2 पिरियॉडिक प्रॉपर्टी कोणत्या, तर पुढची पिरियॉडिक प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक रेडियस आणि त्याच्यानंतर आहे ॲटॉमिक रेडियस नंतर म्हणजे ॲटॉमिक साइज, नंतर मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि रिॲक्टिव्हिटी. या 3च पिरियॉडिक प्रॉपर्टी आता आपल्या बाकी राहिलेल्या आहेत. उद्याच्या लेक्चर मध्ये आज असं वाटलं होतं की चॅप्टर संपल परंतु संपला नाही. उद्याच्या लेक्चर मध्ये हा आपला चॅप्टर संपल. 3 पॉइंट बाकी आहेत. सर्वांनीच लेक्चर चांगल्या पद्धतीने अटेंड केला असेल. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पुन्हा हे पॉइंट काळजीपूर्वक तुम्ही रिपीट पाहू शकता, समजून घेऊ शकता. त्याचबरोबर तुमचे जे काही मित्र आहेत त्या सर्व मित्रांनाही हे चॅनल वरचे जे सर्व काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही त्यांना पाहायचे सांगा. तर कोणी मिस केलेले असतील, पाहितले नसतील तर तेही YouTube चॅनल वरचे हे व्हिडिओ पाहू शकता. तर सर्वांनी आणखी जास्त व्हिडिओ चॅनल वरती अपलोड होण्यासाठी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायचंय आणि नातेवाईकांना देखील तुमच्या हा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सांगायचं आहे, जेणेकरून त्यांच्या ठिकाणी असणारे त्याच्या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत 8वी 9वी 10वी चे सर्व विद्यार्थ्यांना या चॅनलचा फायदा होईल आणि त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मदत होईल. ओके, धन्यवाद सर्वांना.